अतिशय महत्त्वाच्या 20 किचन टिप्स. टिप नंबर 1. हातापायाला सारख्या मुंग्या येत असतील तर शरीरामध्ये व्हिटॅमिन 12 ची कमतरता असू शकते. टिप नंबर 2. चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी रोज 1 अक्रोड खाऊन त्यावर 1 ग्लास गाईचे दूध प्यावे. टिप नंबर 3. आंब्याचा रस जास्त प्रमाणात पिल्याने युरिक ॲसिडची समस्या होऊ शकते. टिप नंबर 4. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत गूळ खाल्ल्याने पचनतंत्र सुधारते आणि अपचनाचा त्रास दूर होतो. टिप नंबर 5. 3 चमचे पुदिना रसामध्ये थोडा लिंबू रस आणि चिमूटभर काळे मीठ टाकून 1 आठवडा पिल्याने लिव्हर पूर्ण साफ होते. टिप नंबर 6. छातीवरती मधाने मालिश करून नंतर छाती कोमट पाण्याने धुवून टाकली तर छातीतील सर्व कफ निघून जातो. टिप नंबर 7. थंड पाण्याचा अतिवापर टाळा. पचनशक्ती कमी होते. टिप नंबर 8. ताकामध्ये चिमूटभर सोडा टाकून घेतल्याने लघवीला होणारी जळजळ दूर होते. टिप नंबर 9. दात मजबूत बनवण्यासाठी दररोज रात्री 1 चमचा तीळ चावून खावे आणि वरून कोमट पाणी प्यावे. टिप नंबर 10. मातीच्या भांड्यात खडीसाखर, बडीशेप आणि जिरे भिजत घालून सकाळी हे पाणी गाळून प्या. महिन्याभरात तुम्हाला फरक जाणवेल. टिप नंबर 11. जर तुम्ही अंडी खात नसाल किंवा दूध पित नसाल तर तुम्ही शेंगदाण्याद्वारे तुमच्या शरीरातील पोषक तत्वांची कमतरता दूर करू शकता. शेंगदाण्यातून तुम्हाला प्रथिने मिळतात. चांगल्या स्नायूंची वाढ होते. शरीराला ऊर्जा मिळते. शिवाय हृदयही निरोगी राहते. टिप नंबर 12. रोजच्या जेवणामध्ये काळी मिरी घातल्याने पोटात गॅस होण्याच्या समस्यापासून तुम्हाला मुक्ती मिळते. टिप नंबर 13. हातापायांना वात, मुंग्या येत असल्यास रोज मूठभर शेंगदाणे खा. टिप नंबर 14. काकडी खाल्ल्याने हृदयाचे ठोके हे सामान्य राहतात. टिप नंबर 15. कधी कधी पायाच्या पोटऱ्या या खूप दुखायला लागतात. अशा वेळेस कोमट पाण्यामध्ये थोडे मीठ घालून त्या पाण्यामध्ये 20 ते 25 मिनिटे पाय बुडवून ठेवा. असे केल्याने तुम्हाला लगेच आराम मिळेल. टिप नंबर 16. जर तुम्ही दररोज चिंचेचे पाणी प्यायले तर ते तुमचे रक्त शुद्ध करते, तुमचे शरीर स्लिम करते आणि तुमच्या चेहऱ्यावर चमक आणते. टिप नंबर 17. लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा.
टीप नंबर 18, घोरण्याच्या समस्येपासून सुटका पाहिजे असेल तर साजूक तूप गरम करून दोन्ही नाकपुड्यांमध्ये 3 ते 4 थेंब टाका. याने घोरणे बंद होईल. टीप नंबर 19, दुधात बडीशेप घालून उकळून दूध प्यायले तर कंबरदुखी थांबते. टीप नंबर 20, अंजीर खाल्ल्याने सुस्ती आणि मानसिक आजार, डिप्रेशन हे कमी होते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि नवीन असाल तर चॅनलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.